नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 27 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, आजही कांद्याच्या दरात काहीशी आपल्याला सुधारणा पाहायला मिळाली आहे. मग कोणत्या बाजार समितीमध्ये थोडीफार सुधारणा मिळाली आहे पहा शेवटपर्यंत व्हिडिओ. पण मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे धुळे. लाल कांद्याला आवक आलेली आहे 505 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला आहे 4,000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 2,900 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला आवक आलेली आहे 25,239 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 5,000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 2,600 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे अकलूज या ठिकाणी लाल कांद्याला आवक आलेली आहे 263 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 4,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 3,200 रुपये. नंतरची बाजार समिती आहे खेड या ठिकाणी फुरसुंगी कांद्याला आवक आलेली आहे 33 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 4,000, तर सर्वसाधारण दर हा 2,500 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा. आवक आलेली आहे 13,056 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 4,250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3,500 रुपये. नंतरची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट. आवक आलेली आहे या ठिकाणी 4,479 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 4,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3,200 रुपये. नंतरची बाजार समिती आहे दौंड कडेगाव. आवक आलेली आहे 3,751 क्विंटलची. कांद्याला सर्वात जास्त दर मिळाला आहे या ठिकाणी 4,400 रुपयाचा, तर सर्वसाधारण दर मिळाला 3,500 रुपये. नंतरची बाजार समिती आहे खेड चाकण. आवक आलेली आहे कांद्याला 90 क्विंटलची. कमीत कमी या ठिकाणी दर मिळाले आहे 2,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 4,500 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 3,600 रुपये मिळालेला आहे.